आज एका अत्यंतिक महत्त्वाच्या विषयावर आपण बोलतोय। प्रथमतः माझ्या समोर उपस्थित असलेल्या आत्मतत्वाला माझा प्रणाम। भगवद्गीता हा संपूर्ण भारतवर्षातला अत्यंतिक मौलाचा ग्रंथ आहे। या अनमोल ग्रंथावर आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी सुंदर दृष्टांत देत छान टीका पण केलेली आहे, त्याचा विस्तार केलेला आहे। पहिल्या अध्यायापासून गीतेला सुरुवात होते, विषाद योगापासून सुरुवात होते। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता युद्ध सुरू होतंय आणि अर्जुनाला विषाद योग झालेला आहे। विषाद योग याचा अर्थ दुःख नव्हे, विषाद योग म्हणजे निराशा। तो नैराश्यात गेला आणि नैराश्यात गेल्यानंतर त्याचं जे म्हणणं आहे की मी हे सोडून जातो, मी संन्यासी होतो, मी अमुक होतो, मी तमुक होतो, तर त्याला भगवंतांनी दिलेले उत्तर म्हणजे प्रत्येक अध्यायात। आणि हे सगळं होत असताना एका टप्प्यावर अर्जुनाला रिअलाइज होतं, त्याला जाणीव होते की ज्याला मी माधव म्हणतोय, ज्याला मी केशव म्हणतोय, ज्याला मी सखा म्हणतोय, तो खरंच माझा सखा आहे। तो सखा होऊन माझ्याबरोबर वावरतोय। मला त्यांनी विश्वरूप दाखवलं, पण मी म्हणतोय नको नको, तू चतुर्भुज हो। असं का होतंय? तर त्या ठिकाणी अर्जुनाने प्रश्न विचारला की भगवंता, तू आतापर्यंत सगळं सांगितलंस, मला मान्य आहे, पण एक मनापासून तुला प्रश्न विचारतो, या समयाला तुला काय वाटतं ते सांग। नीट ऐका, फार महत्वाचा विषय। त्यावेळी भगवंतांनी दिलेलं उत्तर खूप कठीण आहे। भगवंत म्हणतात, असं तयारी आहे? म्हणे हो। भगवंत म्हणतात, ऐक, मी तुला आतापर्यंत जे जे सांगितलं ते विसरून जा। बघा पुन्हा एकदा भगवंत म्हणतायत, मी तुला आतापर्यंत जे जे सांगितलं ते विसरून जा। मग लक्षात काय ठेवायचंय? मग तिथं तो श्लोक येतो, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज। सोपा नाहीये हा विषय। भगवंत तिथे म्हणतायत सगळ्या धर्मांना सोड। आता हा धर्म म्हणजे हिंदू मुसलमान नाही, कारण भगवान कृष्णांच्या काळात असले धर्म नव्हते। सर्व धर्मान परित्यज्य, धर्म म्हणजे काय? तर सगळे धर्म याचा अर्थ शरीर धर्म, मनोधर्म, जीव धर्म सोड। असं का म्हटलं? कारण आपलं शरीर हे पंचमहाभूत आणि त्रिगुणांनी बनलेले आहे, बरोबर? सत्व, रज, तमोगुण आणि 5 भूत म्हणजे पृथ्वी, अग्नी, पाणी, वायू, आकाश, म्हणजे अष्टधा प्रकृतीने बनलेलं हे शरीर आहे। हा धर्म आहे, शरीर हा धर्म आहे। जेव्हा शरीर चालतं तेव्हा त्याच्या धर्माने चालतं। कसं? आपण नीट बघूया। रक्त प्रवाह त्याच्या धर्माने चालतो की नाही? का आपण ठरवतो माझ्या म्हणण्याप्रमाणे रक्त प्रवाह झाला पाहिजे? नाही होत। तो रक्त प्रवाह शरीराला जो धर्म दिलाय त्या धर्मानेच चालतो। धातू प्रवाह, सप्त धातू हे सुद्धा त्याच्या धर्मानेच चालतात। म्हणून भगवान श्रीकृष्ण पहिल्यांदा म्हणतात, तू शरीर धर्म मला अर्पण कर, म्हणजे मी शरीर आहे हा भाव पण नको। मी शरीर आहे हा भाव पण नको, सोड।
सोड म्हणतात भगवंत. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. सगळं सोड आणि मला एकट्याला शरण ये. आता हा मी एकटा म्हणजे कोण? पहिलं म्हणतायत शरीर सोड, शरीर धर्म सोड, नंतर म्हणतायत मनोधर्म सोड. आता हा मन नावाचा धर्म काय काम करतो? तर मन नावाचा धर्म काय काम करतो माहितीये? मन तुमच्यामध्ये संकल्प जन्माला घालतो, त्या संकल्पाचं विकल्पामध्ये रूपांतर करतो, त्या विकल्पाचं मननामध्ये रूपांतर करतो आणि त्या मननाचं मूर्छेमध्ये रूपांतर करतो. मन तुमच्यामध्ये तुम्हाला भ्रम निर्माण करून देते. म्हणून मनोधर्म. भगवंत म्हणतात शरीर धर्म सोड, मनोधर्म सोड. सोपं नाहीये, सोपं नाहीये. मग त्याच्यानंतरचा तिसरा धर्म येतो, तो म्हणजे जीव धर्म. तर जीव धर्म म्हणजे काय? तो जीव या शब्दाचा आपण म्हणतो ना की माझा जीव तुटला, माझा जीव अडकला होता, त्याचा जीव अडकला होता. जीव या शब्दाचा अर्थ आहे अज्ञानमूलक, अज्ञानाने युक्त असलेला अदृश्य विभाग म्हणजे जीव. आणि तो जीव जेव्हा परब्रह्माने अनुग्रहित होतो तेव्हा तो आत्मा होतो. पुन्हा सांगा, जेव्हा जीव परब्रह्माच्या अनुग्रहाने तप्त होतो, अज्ञानयुक्त जीव परब्रह्माच्या अनुग्रहाने जेव्हा जागृत होतो तेव्हा तो आत्मा होतो. आणि मग आत्मतत्वाला परमतत्व, ब्रह्मतत्व हे विषय सोपे जातात. तर हा जीव धर्म सोडायला सांगितलाय, अज्ञान सोडायला सांगितलंय, स्वतःविषयी निगेटिव्ह विचार करणं सोडायला सांगितलंय. थोडक्यात आपण स्वतःविषयी निगेटिव्ह विचार खूप करतो. काय ना, माझं असंच होणार आहे, माझं तसंच होणार आहे. नाही, कृपया असं बोलू नका. आपल्या सगळ्यांमध्ये भगवंत राहतात साक्षी भावाने. हा विषय 13व्या अध्यायात सांगितलाय, पण मी सांगतो आपल्या सगळ्यांमध्ये भगवंत साक्षी भावाने राहताय. सगळ्यात महत्वाचं, जेव्हा आपण एखादा शब्द उच्चारतो, तो शब्द उच्चारण्याच्या अगोदर आपण एक फ्रिक्वेन्सी सेट केलेली असती, ती फ्रिक्वेन्सी आपण पाठवतो. म्हणजे उदाहरणार्थ, माझ्या आतमध्ये मला इच्छा आहे की मला कमळ हवंय. ओके, मला कमळ हवा आहे आणि मी तोंडाने उच्चारतोय मला गुलाब हवाय. मी फ्रिक्वेन्सी पाठवली कमळाची आणि मी मुखाने उच्चार करतोय गुलाब. फ्रिक्वेन्सी गेली कमळाची युनिव्हर्स कडे, तुम्हाला कमळच मिळणार, गुलाब नाही मिळणार. माझ्या फ्रिक्वेन्सी मध्ये आणि माझ्या शब्दामध्ये जी दरी आहे, ती दरी का निर्माण होते? कारण माझ्यामध्ये अज्ञान आहे. आणि हे अज्ञान कुणीतरी येईल आणि घालवेल असं होणार नाही. उद्धरेत आत्मानः आत्मानं, तुमचा उद्धार तुम्हालाच करावा लागेल. म्हणजे काय? हेच ते की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. भगवान कृष्ण असं कधीही म्हणत नाही, तू तिथं असा विषय आलाय की तू मला एकट्याला शरण ये. तू मला एकट्याला शरण ये याचा अर्थ काय माहिती? याचा अर्थ सोपा आहे. याचा अर्थ असा आहे की तुझ्यामध्ये माझा निवास आहे, या न्यायाने तूही भगवंत आहेस हे तू विसरलास. अवघड आहे, थोडं अवघड आहे. पण जशी जशी तुम्ही या विषयाची साधना कराल तसं तसं तुम्ही त्याच्याशी एकरूप व्हायला जाल. इथे भगवंत अर्जुनाला सांगतायत सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. तू शरीर धर्म सोड. मी शरीर आहे, मी शरीर आहे, मी शरीर आहे सोड. मी मन आहे, मी बुद्धी आहे, मी चित्त आहे, मी अहंकार आहे सोड. तू काहीच नाहीयेस, तू काहीच नाहीयेस. तुला अहंकार आहे हा तुझा भ्रम, तुला चित्त आहे तुझा भ्रम, तुला मन आहे भ्रम, आणि तू शरीरधारी आहेस भ्रम. असं का? कारण
ज्या मायेच्या दृष्टीने तू बघतोस म्हणून तुला असं जाणवतं सुख दुःखाचं स्वरूप. वास्तविकता या ओवीचा अर्थ स्पष्ट आहे की भगवंत तिथे अर्जुनाला सांगतायत हे सगळं सोड, तू माझ्यामध्ये विलीन हो आणि माझ्यामध्ये विलीन झाल्यावर तुला तुझ्या स्वरूपाचा साक्षात्कार होईल आणि तुला तुझ्या स्वरूपाचा साक्षात्कार झाल्यावर तुला कळेल की मी कुंती पुत्र आहे हा भ्रम आहे. मी तिथं भगवंत सांगतायत की तू कुंती पुत्र आहेस हा तुझा भ्रम आहे. मग हे 17 अध्याय भगवंतांनी जे खर्च केले ते एवढ्या एका ओवीसाठी केले. हे सांगायचं आहे अर्जुनाला. त्यांना हे नाही सांगायचं तू दुर्योधनाला मार, तू भीष्म पितामहांना मार, तू कर्णाला मार, तू अमुकाला मार. नाही. कारण जेव्हा संपूर्ण युद्ध झालं आणि संजय जेव्हा सगळा भाग सांगत होता धृतराष्ट्राला आणि गांधारीला, तेव्हा गांधारीने जेव्हा प्रश्न विचारला की हे युद्ध कोण खेळत होतं, तेव्हा बार्बरिकाकडे जेव्हा विषय गेला तो कृष्ण भक्त आहे आणि त्याचं फक्त धड म्हणजे त्याचं फक्त मुंडकं होतं. तर त्यांनी दिलेलं गांधारीला उत्तर आहे की या युद्धात ना पांडव होते ना कौरव होते. इथे अर्जुनही कृष्णच, इथे दुर्योधनही कृष्णच, इथे भीष्मही कृष्णच, इथे युधिष्ठिरही कृष्णच. या न्यायाने इथे प्रत्येक जण श्रीकृष्ण, इथे ऐकणाराही कृष्ण, बोलणाराही कृष्ण. आणि ह्या संपूर्ण जागेमध्ये जी मोकळी जागा दिसतीये, जे आकाश दिसतंय, तिथेही कृष्णच. ती व्याप्तता आहे, ती निर्गुण निराकारता आहे. भगवंत कोणी व्यक्ती नाहीये. भगवंत म्हणजे अशी कोणी व्यक्ती नाहीये की एका कुठेतरी आकाशामध्ये कोपऱ्यामध्ये एक वैकुंठ नावाचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणामध्ये एक बंगला आहे, त्या बंगल्यामध्ये विष्णू नावाचं कोणीतरी बसतं. नाही, असं नाही. ते विष्णू नावाचं तत्व आहे, 20 धातू याच्यापासून बनलेलं तत्व आहे. ब्रह्मा विष्णू महेश एका पृथ्वीचे फक्त पालक आहेत. मूळ भगवंत वेगळाच. कारण 5000 वर्षांपूर्वी द्वापार युग झालं. त्या द्वापार युगात जो कृष्ण जन्माला आला तो त्या भगवंताचा एक बिंदू होता. मूळ भगवंत जाणायचा असेल तर सर्व धर्मान परित्यज्य हे आपल्याला आपल्या जीवनामध्ये आणावं लागेल. आणि जीवनामध्ये जर आणायचं असेल तर आपल्याला याची साधना केली पाहिजे. मग साधना कशी करायची? शरीर कसं सोडायचं, मन कसं सोडायचं, जीव धर्म कसा सोडायचा? कारण इतके घट्ट संस्कार झालेत आपल्या आतमध्ये की आपणची तारी, आपणची मारी, आपण उद्धारी आपण आहे. मीच मला तारतो, मीच मला मारतो आणि मीच माझा उद्धार करतो. थोडंसं ऐकायला थोडं वेगळं वाटेल, कारण आपल्याकडे जी संकल्पना उभारली आहे ती द्वैत संकल्पना आहे. आणि मी जे तुमच्याशी आता बोलतोय ते अद्वैत तत्वज्ञान बोलतोय. पण अद्वैत तत्वज्ञान समजून घेण्यासाठी आधी आपण द्वैत समजून घेऊ. मी भक्त तू देव आहे असे काय. हे का? कारण द्वैत तत्वज्ञानामध्ये भक्तीचा पाया परिपूर्ण होतो आणि भक्तीचा पाया परिपूर्ण झाल्यानंतर ती भक्ती ज्ञानामध्ये मिश्रित होते, ज्ञानामध्ये विलीन होते. आणि म्हणून भक्ती कशी पाहिजे? ज्ञानयुक्त भक्ती पाहिजे. भक्ती आंधळी नको. भक्ती, त्या भक्तीला डोळे ज्ञानाचे पाहिजे. ज्ञानाच्या डोळ्यांनी बहरलेली भक्ती तुम्हाला मुक्तीकडे घेऊन जाईल. आणि हाच विषय ज्ञानोबा माऊली त्यांच्या हरिपाठामध्ये म्हणतात, विस्तृत करतात की देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीच्या आहे साधेली आहे. आपल्याला प्रश्न पडत नाही देवाचं द्वार कोणतं.
क्षणभर थांबायचं म्हणजे काय? मग क्षणभर थांबल्यानंतर तेने मुक्तीचारी साधेली या म्हणजे काय? आपण म्हणतो म्हणजे काय? देवाची या द्वारे उभा क्षणभर राहणं म्हणजे काय? 21,000 वेळा माझ्या आतमध्ये श्वासाचा भाग सुरू आहे, अजपाजप सुरू आहे. तर जेव्हा तुम्ही अत्यंतिक शांत बसता, कधीतरी शांत बसा, स्वतःचा श्वास ऐकायला बसवा. आपण कधी आपला श्वास ऐकत नाही, कधीतरी बसूया आणि स्वतःचा श्वास जेव्हा आपण ऐकायला बसू तेव्हा त्या 21 सहस्त्राचा तो जो जप आहे तो ऐकू येईल. तो जप आहे सोहम 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 सोहम. तो ऐकता 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 तुमची विचार करण्याची प्रवृत्ती कुंठित होऊन जाते आणि ती विचार करण्याची प्रवृत्ती कुंठित झाली की मन संपलं. जपाकडे जेव्हा तुम्ही लक्ष केंद्रित करता त्यावेळी मन राहत नाही. मन तेव्हा राहतं जेव्हा ते बाह्य गोष्टींवर केंद्रित असतं. जेव्हा मन तुम्ही तुमच्या आतल्या गोष्टींकडे लावता तेव्हा मन राहत नाही. तिथं मनच नसतं, चित्तही नसतं. मग काय होतं? मन अमन होतं, चित्त चैतन्य होतं. बुद्धी, समर्थ म्हणतात देह बुद्धी ती आत्मबुद्धी करावी. मग ती जी बुद्धी आहे, जड बुद्धी, ती आत्मबुद्धी होती आणि चित्त चैतन्य होतं, अहम सोहम होतं. पंचतन्मात्रा, ज्या पंच महाभूतांच्या अनुषंगाने ज्या पंचतन्मात्रा आहेत आणि त्याची इंद्रिय प्रवृत्ती त्या देखील सोहममय होऊन जातात. आता या जगातल्या बाह्य गोष्टींकडे लक्ष केंद्रित करणारे विषय गायब झाले. इथेच तो विषय येतो सर्व धर्मान परित्यज्य. इथे सगळ्या धर्माचा विलय भगवंतांच्या चरणी झालेला आहे. मग पुढचं वाक्य येतं मामेकं शरणं व्रज. मग हे सगळं विलीन झाल्यावर आत पुरतं काय? कोण आहे आतमध्ये? माम, मी. आम्ही कोण? ब्रह्मन, आत्मन. आतमध्ये अदृश्य स्वरूपात असलेला पण अस्तित्वयुक्त भागातून जाणवणारा भगवंत तुम्हाला साक्षी रूपाने जाणवणारा भगवंत जाणीव. त्याला कबीर सोहम साक्षी म्हणतात. हा विषय ज्यावेळी तुम्हाला साधनेतून अनुभवायला येतो त्याच्या पुढे विषय येतो माम एकं शरणं व्रज. मग पुढचा विषय भगवंत अर्जुनाला सांगतात बघ मी तुला सगळ्या दुःखातून विषयातून मुक्त करेन. ते होणारच ना, तो परिणाम आहे. तुम्ही तुमच्या स्वरूपाचं दर्शन घेतल्यावर ऑटोमॅटिक आपोआप सुख आणि दुःखाच्या भागातून मुक्त होणार, जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होणार. मनुष्य जन्म काय आहे? तो मनुष्य जन्म आत्मसाक्षात्कारासाठी दिलेला आहे. ही जी ओवी आहे ही ओवी आत्मसाक्षात्कार होण्यासाठी आपल्याला मदत करते. मी कोण या विषयाचा शोध घेण्यासाठी या ओवीची सखोलता भगवंत अर्जुनाला सांगतायत आणि याचा गर्भित अर्थ ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वरीत दिला, खूप सखोल दिला. सोहम बोधे असा त्यांनी तो शब्द वापरला. मग तिथं कृष्ण आणि अर्जुन असं राहत नाही, तिथं एकच परमात्मा राहिला, एकच परमात्मा, कोणी उरत नाही.
तुकाराम महाराज म्हणतात, निरांजन आम्ही बांधिले घर पूर्ण निराकार निरावासी. असं म्हणावं असं का वाटलं? तुम्ही आम्ही नाही म्हणू शकत. ते नका म्हणावं असं वाटलं, कारण ते तसे आहेत, आपण पण तसे आहोत, नो डाऊट. पण ते तसे आहेत या विषयाचा त्यांना साक्षात्कार झाला, आणि साक्षात्कार होण्याची भूमी म्हणजे मनुष्य जन्म. मनुष्य जन्म हा फार महत्वाचा आहे. आणि त्या मनुष्य जन्मात साधायचे काय? परमार्थ. परमार्थ म्हणजे काय? परम अर्थ. मीच मला शोधायचं, मीच मला जाणायचं, मीच मला पाहायचं, मी कसा आहे, मी सर्वाघटी आत्मा होऊन कसा आहे हे पाहण्याची कसोटी म्हणजे मनुष्य जन्म आहे. आणि हा मनुष्य जन्म आपण तर वाया घालवतोय. मी म्हणत नाही संसार करू नका, मी म्हणत नाही, असं म्हणत नाही की चला मनुष्य जन्म लागला चला संन्यास घ्या, अमुक करा तमुक करा. नाही नाही, मी असं म्हणत नाही. मी म्हणतोय संसार करा, पण संसार करता करता जेव्हा तुम्ही प्रपंचाचा धागा हाती पकडाल तेव्हा कळेल की संसाराची प्रवृत्ती हळूहळू हळूहळू विलीन होत जाईल. कारण की संसाराची प्रवृत्ती काय आहे? शरीर धर्म, मनोधर्म आणि जीवधर्म. या तीन गोष्टींना जागृत ठेवणारी. आणि यांनी होणार काय? पुनरपि जननम पुनरपि मरणम. तुम्ही आता गेलात, परत तुमच्या काहीतरी इच्छा राहणार, आणि ती राहिलेली इच्छाच तुम्ही डिक्लेअर करता की मी जन्म घेतो, आणि मग परत आईचा गर्भ घेणार, परत तुम्ही जन्माला येणार, परत तुम्ही तेच करा. कित्येक जन्म झाले आपण तेच करतोय, तेच करतोय, तेच करतोय, तेच करतोय. मी आता अनुभव सांगतो. मी जेव्हा हिमालयामध्ये गेलो आणि एका भागावर, एका उंच भागावर जेव्हा बसलो, सगळं मोकळं होतं आणि छान समोर मला नंदादेवी पर्वत दिसत होता. मी स्वतःला प्रश्न विचारला, मी तेच तेच किती दिवस करणार आहे? रोज मी सकाळी उठतोय, दात घासतोय, कामाला जातोय, संध्याकाळी परत येतोय, जेवतोय, परत तेच सायकल आहे, सेम सायकल पुढची आहे. मी सगळ्यांचं जीवन सेट करतोय, त्याला मी जीवन मुद्दामून म्हणतोय, आणि त्याच्यानंतर यथोचित मरतोय. या विषयासाठी मी आहे का, असा मीच मला प्रश्न केला. त्या बदल्यात उत्तर मला असं आलं की याच्यासाठी जन्म नाहीये. जन्म फार वेगळ्या कारणांसाठी असतो, आणि मग त्या कारणांसाठी असलेला विषय माझा सुरू झाला. एकीकडे माझी प्रपंचाची गाडी सुरू होती, आणि दुसरीकडे माझं परमार्थाचं विमानाने आकाशात उड्डाण केलं. संसाराची गाडी जमिनीवरून चालली होती, आणि माझं परमार्थाचं विमान आकाशात उंचावलं होतं. नाटक करत होतो मी प्रपंच करण्याचं, आणि आजही करतो. आजही करतो, असं काही नाहीये. खूप असं छावून माझ्याकडे काही नाही. पण ते नाटक करावं लागतं. का होतं? कारण जेव्हा तुम्हाला तुमचा शोध लागतो, त्याच्यानंतर बाह्य विषयांमध्ये अडकण्याचे सगळे भाग बंद होतात. मग तुका म्हणे खेळतो आता कौतुक आहे, मी आता माझ्या आतमध्ये आहे, सुखी आहे. मी आतही सुखी आणि बाहेरही सुखी. मला आत आणि बाहेर असं काही उरलं नाही. तूच पांडुरंगा, दुसरं काही नाहीये. तुकाराम महाराज त्या अभंगामध्ये असं म्हणतात की जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविषय हाती धरून या. हा तोच अनुभव आहे.
तुकाराम महाराज जेव्हा पांडुरंगाशी एकरूप झाले, एकरूप झाल्यानंतर ही वचने येणार ना की तूच आहे माझ्या अंतरंगामध्ये. कोण तुकाराम? आहे तुकाराम म्हणून कोणीच नाहीये, तूच पांडुरंग तुकाराम म्हणून खेळतोस. विठ्ठलच विठ्ठलाचं भजन करतोय. आणि म्हणून तो एक सुंदर राग आहे. तुकाराम महाराज असो, ज्ञानेश्वर माऊली असो, शांती ब्रह्म एकनाथ महाराज असो, आपले समर्थ रामदास असो, कबीरदास असो, तुलसीदास असो, मीराबाई असो, दादू असो, दयाल असो, काश्मीर मध्ये एक संत होऊन गेली लल्ला ही असो, अक्कम महादेवी असो, कोणी असो, हे सगळे जण शेवटी एका परमात्म्यात विलीन झाले. आणि मग ती एक ओवी येते तिथे, माला जपून कर जपू मुखसे कहून राम. माला जपून कर जपू, जपायला आता माळा नाही, माला जपून कर जपू मुखसे कहून राम. मुखाने राम म्हणत नाही, मग काय, मेरा सुमिरन हरी करे. आता तो परमेश्वर माझं स्मरण करतोय, मेरा सुमिरन हरी करे मेरे पाहून विष्णू. हा परमार्थ आहे, हा मोक्ष. याला मोक्ष म्हणतात. मोक्ष म्हणजे मी पृथ्वीवरून कुठेतरी दुसरीकडे जाईन, एक विशिष्ट प्रकारची जागा आहे, नाही. मोक्षाची संकल्पना आपल्यातच आहे. जन्माला येतानाच तुम्हाला मोक्ष देऊन पाठवलाय. कोणी सांगणार नाही, सांगतोच. जन्माला येतानाच तुम्हाला मोक्ष देऊन पाठवलाय, फक्त ओळखायचं. मग ओळखण्याच्या खुणा काय? तर गीतेमध्ये या अशा ओव्या आहेत, हे असे विषय, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज उद्धरेत आत्मनः आत्मनः, हे असे काही काही विषय भगवंतांनी टाकलेत, मुद्दामून टाकले की इथं लक्ष द्यावं. बाकी सांगतात, अर्जुनाला तिसरा डोळा देतात, बघ माझं विश्वरूप बघ. स्वतःच्या विश्वरूपालाही ते विसरायला सांगतायत अर्जुनाला, आणि म्हणतायत माझ्यात विलीन हो. असं का बरं? स्वतःच्या विश्वरूपाचं कौतुक नाही करत ते, पण ते सांगतायत तू माझ्यामध्ये विलीन हो, मग तू अर्जुन म्हणून शिल्लक नाही राहत. मग अर्जुन म्हणून कोण शिल्लक आहे? अहंकार. या जगामध्ये आपलं नाव जे आहे ना, नाव ते नाव नाहीये, तो अहंकार आहे. मी अमुक अमुक, माझी डिग्री अमुक अमुक, मी अमुक शाळेत शिकलो, मी अमुक कॉलेजमध्ये शिकलो, मी अमुक पोस्टला आहे. अरे भगवंत नाही विचारणार तुला रे बाबा. हे मला कुणीतरी विचारलं होतं की समजा भगवंत भेटला तर तो काय बोलेल? तुम्ही सांगितलं होतं, अरे म्हटलं भगवंत जर तुला भेटला ना, तो तुला पहिल्यांदा हा प्रश्न विचारेल, तुला हे नाही विचारणार की तू किती शिकलास, तू किती पैसे कमवले, तू लग्न केलं की नाही केलं, मग केलं तर का केलं, नाही केलं तर का नाही केलं, मग केलं तर मुलं का नाही जन्माला घातली, मग प्रपंच का नाही वाढवला, मग तू शेअर मार्केटमध्ये का नाही गेला, असं काही विचारणार नाही तुला. तो तुला हे विचारेल, तुला इथं मनुष्य म्हणून पाठवलं होतं, तू आनंद घ्यायला का कमी पडलास, तू आनंद घ्यायला का कमी पडलास. आपण आनंद घ्यायला कमी पडतो, आपण स्वतःचा आनंद घ्यायला कमी पडतो, आपण वस्तूंचा आनंद घेतो. मी डिग्रीचा आनंद घेतो, मी गाडीचा आनंद घेतो, मी प्रवासाचा आनंद घेतो, पण मी माझा आनंद कधीच घेत नाही. असं कधीच वाटत नाही की मला एकट्याला बसायचं आहे आणि मी एकटेपणाचा आनंद घेत. मी तुम्हाला सांगतो, मला जर कोणी विचारलं की तुला सगळ्यात जास्त काय आवडतं, मला एकटं राहायला आवडतं. मी माझ्या एकांताचा उत्सव साजरा करतो, इतका उत्सव साजरा करतो की अख्खं जग कमी पडेल. मी माझ्या वयाच्या
12व्या-13व्या वर्षापासून एकटा प्रवास करायला सुरुवात केली. एकटाच. पण त्या एकटेपणातून मला माझ्या अस्तित्वाची कल्पना यायला लागली. नुसती कल्पना नाही, पण अस्तित्व आहे. माझ्याशिवाय मी आहे. पुन्हा सांगतो, माझ्याशिवाय मी आहे. मला ओलांडून मी आहे. जो मी दिसतोय आरशामध्ये तो मी नाही, आणि जो मी नाहीये तो मी आहे. हे तेव्हाच होणार जेव्हा भगवंत म्हणतायत ना, माम एकम शरणम व्रज, सगळं सोड. मग हे सगळं सोडण्यासाठी आपल्याला बारीक बारीक गोष्टींकडे आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यावं लागेल. आपण दुसऱ्यांकडे खूप लक्ष देतो. हा असा वागतो, तो तसा वागतो, ही ऑफिस मध्ये अशी वागते, ती फारच जवळ जवळ करते, तो असाच वागतो, तो फारच चुगल्या करतो. काही गरज नाही, काही गरज नाही. कधीतरी छानपैकी आकाशाकडे बघा, उडणाऱ्या पक्षाकडे बघा, वाहणाऱ्या पाण्याकडे बघा. हवा वाहते किंवा तो हवेचा स्पर्श जेव्हा झाडांना होतो तेव्हा ती पानं सळसळतात. त्या सळसळण्यातून येणारा ध्वनी आहे, पक्ष्यांचे किलबिल आहे. हे संकेत आहेत निसर्गाचे. या संकेतातून आपण आपल्याकडे यायचंय. मगाशी मी सांगितलं की काय आहे उद्देश मनुष्य जन्माचा. खूप सोपा आहे आणि खूप अवघड आहे, दोन्ही सांगतो. खूप सोपा असा आहे की मला माझ्या बाजूने उभं राहायचं, मला माझ्या बाजूने उभं राहायचंय. आणि खूप अवघड आहे की तेच मला जमत, मला माझ्या बाजूने उभं राहायचं. कधीतरी विचार करा शांतपणे, आपण आपल्या बाजूने उभे आहोत विचारांशिवाय. तुमच्यामध्ये विचार येतात, विचार म्हणजे तुम्ही नाही. मी पुन्हा सांगतो, विचार म्हणजे तुम्ही नाही. लोक ध्यान करतात, मला सांगतात आम्ही ध्यानाला बसलो होतो, पण इतके विचार आले. अरे येऊ दे, येऊ दे. त्या विचारांकडे फक्त बघ. तुला बघायला सांगितले. तू द्रष्टा आहेस, तू साक्षी आहेस. तू त्या विषयाला एंटरटेन करू नको. उदाहरणार्थ, मी ट्रेन मध्ये बसलेलो असतो, तर ट्रेन मधून जाताना आपल्याला अनेक स्टेशन्स लागतात. अरे पण मला जर पुण्याहून मुंबईला जायचंय तर मला पिंपरी लागेल, खडकी लागेल, दापोडी लागेल, बोपोडी लागेल, पुढे जाऊन देहू रोड लागेल, सगळं लागेल, लोणावळा लागेल. पण लोणावळा स्टेशन आलं म्हणजे मुंबई यायला असं होत नाही ना. स्टेशन फक्त बघायचे असतात, म्हणून ट्रेन मधून उतरायचं नाही. ट्रेन मधून नाही उतरायचं, ट्रेन मधून फक्त बघायचं. अच्छा हे लोणावळा का, बरोबर बरोबर, ठीक आहे. पुढचं कुठलं, अच्छा खोपोली का, बरोबर. आता कुठलं, कर्जत का, बरोबर. तर वडे छान मिळतात बरं. अच्छा ओके. ट्रेन म्हणजे आपल्याला फक्त स्टेशन्स बघायची आहेत. आणि जेव्हा मुंबई येईल तेव्हा तुम्हाला ट्रेन सोडायची. त्यात सुद्धा ट्रेन दादरलाही थांबते आणि विटीलाही थांबते, छत्रपती शिवाजी टर्मिनसलाही थांबते. नक्की कुठे उतरायचं? दादरला उतरायचंय, पुढे जाऊन उतरायचं. अलीकडे उतरणं सविकल्प समाधी आहे, आणि मूळ विटी स्टेशनला उतरणं म्हणजे निर्विकल्प समाधी. माझा उद्देश काय आहे त्याच्यावर माझी यात्रा अवलंबून असते.
सविकल्प समाधी ही अत्यंतिक आवश्यक आहे आणि निर्विकल्प समाधी सुद्धा महत्वाची आहे. मूळ सायुज्यता ज्याला म्हटले, देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्ती चारी साधली आहे. तर तेणे मुक्ती चारी, चार मुक्तींमधली शेवटची मुक्ती सायुज्य. तर सायुज्य मुक्तीचा अर्थ काय होतो? मी परत जन्माला येत नाही, जन्म मरणाचं चक्र तुटलं. म्हणून स्वरूपता, समरूपता, स्वरूपता, सामिप्यता, समरूपता आणि सायुज्यता या चार मुक्ती आहेत. स्वरूपता म्हणजे मी त्याच्याबरोबर आहे. समरूपता मी त्याच्यासारखा होतोय. सामिप्यता म्हणजे आता मी त्याच्यासारखं होऊन त्याच्यासारखं वागतोय. आणि सायुज्यता म्हणजे मी त्याच्यात विलीन झालोय. हेच भगवान कृष्ण सांगतायत की सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज. मला एकट्याला शरण ये. तो एकटा शब्द आलाय. आता हा एकटा म्हणजे कृष्ण का नाही? कारण गीतेत कुठेही असा शब्द आलेला नाहीये श्रीकृष्ण उवाच, नाही, परमात्मा उवाच. अर्जुन उवाच आलेला आहे प्रश्नाच्या अर्थाने. भगवान उवाच आलाय ना, श्री भगवान उवाच. मग भगवान उवाच म्हणजे काय? भग म्हणजे तेज, अनुवाच तेजातून अवतरलेलं आकाश. भग म्हणजे तेज आणि तेजातून अवतरलेलं आकाश म्हणजे भगवान वाच. म्हणून गीतेचे शब्द हे शब्द नाहीये, तर भगवंताचं चैतन्ययुक्त आकाश. आपली दृष्टी थोडीशी त्या पद्धतीची जर आपण ट्यून केली, जसं रेडिओ जर आपण एखाद्या विशिष्ट फ्रिक्वेन्सीला सेट केला, गाणं ऐकू येतं ना 94.4 फ्रिक्वेन्सीला सेट करतो ना आपण, दिसते का फ्रिक्वेन्सी? नेमकं रेडिओने काय पकडले? आपल्या घरात टीव्ही असतो, आपण डिश अँटिना लावतो. आता ती डिश अँटिना नेमकं आकाशात काय पकडते आणि त्याचं चित्र आपल्याला टीव्हीवर दिसतं. तीच गोष्ट आपल्यामध्ये. परब्रह्म तत्व सर्व व्याप्त आहे. या जगामध्ये पापही नाही, पुण्यही नाही, शुभही नाही, अशुभही नाही, काहीच नाही. हेच वचन भगवंतांनी 12व्या अध्यायात सांगितलंय की जो सुखदुःखाच्या मध्यावर येतो तो मला प्रिय. आता सुखदुःखाच्या मध्यावर म्हणजे काय? सुखदुःखाच्या मध्यावर याचा अर्थ असा होतो की तिथं त्याला बोध होतो की सुखही नाही आणि दुःखही नाही. मग हे कोणाला जाणवतंय? सुख आहे आणि दुःख आहे. हा कोण आहे जो संघर्ष करतोय? हा कोण आहे रोज सफर करतोय? हा कोण आहे जो रोज स्वतःला त्रास करून घेतोय? हा कोण आहे? हा मी नाहीये. हा मी नाहीये. हे तुमचं मन आहे. मन सफर करते. मनाच्या अनुषंगाने मनाची प्रवृत्ती सफर करत असते आणि आपण प्रवृत्तीला आपण स्वतः म्हणतो. नाही. एक छोटीशी कथा सांगतो. मुक्ताबाईंची कथा आहे. 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेव महाराजांना जेव्हा दीक्षा द्यायची वेळ आली, तो प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती, पण मी मूळ भाग सांगतो आज त्यातला. दीक्षा दिली, पण दीक्षा दिल्यानंतर कुठेतरी 1400 वर्ष तपश्चर्या केल्याचा अहंकार शिल्लक असतो बरं का. एक दिवस काय झालं, मुक्ताबाई आंघोळीला गेल्या आणि चांगदेव महाराजांना सांगितलं ते परकर बोल ज्ञान झाला मला. तर त्यांनी असं दिलं, असं दिलं.
तर असं दिल्यानंतर त्या पटकन म्हणाल्या, अहो 1400 वर्ष तपश्चर्या करून अजून तुम्ही पुरुष आणि स्त्री भावातून मुक्त नाही झालात. खाटकन अहंकार उतरला. झालं इथेच चांगदेव महाराजांना आत्मसाक्षात्कार झाला आणि त्यांनी संपूर्णपणे लोटांगण घातले मुक्ताबाई. आता चांगदेव महाराज किती मोठे आकाराने, मुक्ताबाई आकाराने किती छोट्या. आकारांवर नसतं जायचं, आकारांवर नसतं जायचं. आपली गाडी इथंच असते, आकारावर काही अवलंबून नाहीये. निराकार असतो तो विषय. मला सांगा, पाणी आहे पाणी. आता समुद्रात पण पाणी आहे, नदीत पण पाणी आहे, पण मग समुद्राचं पाणी पित का नाही हो आपण? पण नदीचं पाणी आपण पितो, प्रोसिजर करून पितो, पण नदीचं पाणी पितो असं का? त्या पाण्यामध्ये आप्यायन नावाचा गुणधर्म आहे ना. हा गुणधर्म निराकार तत्वातला आहे आणि निर्गुण आहे. मला तहान लागली, मला सांगा तहान म्हणजे काय? कोणी उत्तर नाही देणार याचं. एकच म्हणेल, पाणी पितो आणि त्याच्यानंतर हा असं झालं की तुला कळेल मला तहान लागली होती, नाउ आय एम सॅटिस्फाईड. ओके. किंवा भूक लागल्यानंतर मी खाल्ल्यानंतर ओके आता माझं पोट भरलं, मी ढेकर घेईल. भूक लागली या विषयावर कोणी चर्चासत्र नाही घेत. तहान म्हणजे नेमकं काय हे कोणी समजून सांगत नाही. दुर्दैव हे की भगवंत समजून सांगावा लागतो. हे वाईट आहे, ते वाईट आहे. कारण तो माझ्यातच आहे, तो तहानेसारखा आहे, तो भुकेसारखा आहे, तो व्यापला आहे. जो माझं सतत रक्षण करत असतो. मी झोपल्यानंतर माझ्या शरीराचं रक्षण कोण करतं? इतक्या गाढ झोपेमध्ये, सुषुप्त अवस्थेमध्ये माझ्या अंगावर जर डास बसला तर तो त्या झोपेतल्या अवस्थेत सुद्धा मी डास मारतो. मग हा अवेअरनेस येतो कुठून? मी तर सुषुप्त अवस्थेत आहे. मग हा कोण? मानवी जीवन खूप रहस्याने भरलेले आहे. तुम्हाला सांगतो, अल्बर्ट आइन्स्टाईन याला विचारलं गेलं, तुला जर पुढचा जन्म दिला तर तू काय होशील? त्यांनी ते सापेक्षतावादाचं सूत्र मांडलं, EC = MC². तर अल्बर्ट आइन्स्टाईनने उत्तर दिलं, सर मला खरंच पुढचा जन्म मिळाला तर मी रहस्यवादी होईल, मी मिस्टिक होईल आणि मी भगवंतात कायमस्वरूपी विलीन होईल. मला सायंटिस्ट व्हायचं नाही. का? अहो मी प्रत्येक गोष्ट शोधायला जातो ब्रह्मांडामध्ये, मला त्या ब्रह्मांडाला चिकटलेलं दुसरं ब्रह्मांड दिसतं. ते ब्रह्मांडाचा शोध कुठं होतोय आणखीन दिसतं. ते कुठं हे करायला जातोय आणखीन दिसतं. मग महावीर सिद्धांत मांडतात, भगवंत कसा आहे? अनंतानंत. त्याचा आदी आणि अंत सांगपत्ता लागत नाही. अनंतानंत. इतकी ब्रह्मांड आहे. आपल्या पृथ्वीपासून 500 प्रकाश वर्ष दूरवर अजून एक पृथ्वी. आता 500 प्रकाश वर्ष आपल्याला त्या पृथ्वीवर राहायला किती वय लागेल? हे आयुष्य पुरेल? नाही पुरणार. आपल्याला प्रकाश वर्षाच्या गतीने जावं लागेल. प्रकाश वर्षाच्या गतीने जावं लागेल. आणि प्रकाश वर्षाच्या गतीने जायला हे शरीर सक्षम आहे? नाही. म्हणूनच भगवंत म्हणतात, हे शरीर सोड, ते फक्त तुला पृथ्वीवर वावरण्यासाठी तात्पुरतं
इन्स्ट्रुमेंट दिलेलं आहे, ते सर्वस्व नाही. मन पण तात्पुरत्या स्वरूपाचं दिलेलं आहे, ते इन्स्ट्रुमेंट आहे. सोड. चित्त, चित्तामध्ये तू अनेक गोष्टी साठवून ठेवतो, ते तात्पुरत्या स्वरूपाच्या मेमरीज तुला, स्मृती तुला साठवायला दिलेल्या आहेत. तू इथून हे शरीर सोडल्यावर तुझं मन गायब होणार आहे. मग उरतं काय? चेतन तत्व, चैतन्य. चैतन्य उरतं, चेतनता उरते. तुमच्या आमच्यामध्ये जी शिल्लक उरते ती फक्त चेतनता. म्हणून आपल्याकडे ऋषी मुनींनी सांगितलं की ब्रह्ममुहूर्तावर उठा. का? किंवा सकाळी उठल्या उठल्या तुम्ही वाईट साईड बोलू नका, चांगलं ऐका. का? मनावर, बुद्धीवर परिणाम होतो म्हणून नाही, तुमच्या स्वतःच्या चेतनेला हे ऐकवा की मी अमर्त्य, मी मरणारा नाहीये. माझा मी इथे फक्त तात्पुरत्या क्षणांसाठी आलेलो आहे. जरी मी नात्यांमध्ये दिसत असलो तरी मी नात्यांमध्ये नाहीये, हे तुम्ही स्वतःच्या चेतनेला ऐकवा. ती सकाळची वेळ खूप छान असते, शांतता असते, त्यात नीरवता असते. आणि या नीरवतेत आपण आपल्या चेतनेचा विकास करू शकतो. हेच ते वचन उत्थरेत आत्मानात्मा. आता भगवंतांनी अजून एक विषय उच्चारलाय. ते म्हणतात की जेव्हा या पृथ्वी तलावर अंधकार माजेल, अमुक होईल तमुक होईल, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, मी येईन परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे या जगात भगवंत नामक कोणीतरी येणार नाही, असं नाहीये. त्याचा अर्थ असा आहे, जेव्हा तुम्ही शरीर धर्म सोडता, मनोधर्म सोडता, जीव धर्म सोडता आणि आनंद धर्म स्वीकारता, खरा आनंद, सच्चिदानंद धर्म स्वीकारता, तेव्हा तुम्हाला तुमच्या शुद्ध चेतनेचं दर्शन होतं. आणि शुद्ध चेतनेचं दर्शन झाल्यानंतर जो अज्ञानमूलक विषय असतो, जो पुन्हा त्याच्यावर अटॅक करायला मागतो, तर त्या वृत्तीला, त्या शुद्ध चेतन तत्वातून जो ज्ञानाचे प्रकाशकण बाहेर येतात, त्याला म्हणतात परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. माझ्या विनाशाला मीच कारणीभूत आहे, माझ्या विनाशाला माझे विचार कारणीभूत आहेत. तर त्या शुद्ध चेतनेतून मी माझ्या विचारांना दूर ठेवी. हे अवतार कार्य तुमच्या आतमध्येच, आणि तुमच्या आतमध्ये असलेली प्रत्येक सप्त जी चक्र आहेत, मूलाधार चक्रापासून ते सहस्त्रार चक्रापर्यंत, ते प्रत्येक देश आहे, ते स्टेट आहे. ती चेतनता त्या त्या देशात जाऊन, त्या त्या प्रदेशात जाऊन, तो प्रदेश त्या त्या प्रदेशात विलीन होतो. मूलाधार स्वादिष्ठान मध्ये विलीन होतो, स्वादिष्ठान मणिपूर मध्ये विलीन होतो, मणिपूर अनाहत मध्ये विलीन होतो, अनाहत विशुद्ध मध्ये विलीन होतो, विशुद्ध आज्ञामध्ये विलीन होतो, आणि आज्ञा सहस्त्रार मध्ये विलीन होतो. उरलं काय? हेच भगवंत हेच सांगतायत, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. तू स्वतः शुद्ध चेतन आहेस, हे ओळखणंच म्हणजे माझ्यामध्ये विलीन होणे. तू शुद्ध चेतन आहे हे ओळखणं म्हणजेच माझ्यामध्ये विलीन होणे. यासाठी मथुरेला जायची गरज नाही, यासाठी वृंदावनात जायची गरज नाही. तुमच्या आतमध्ये वृंदावन आहे, ते कधी बघणार? ही ती जागा आहे की तुमच्या आतमध्ये ते वृंदावन बघण्याची.
आणि मग त्या जागेवर आता आणखीन एक विषय येतो की लोक राधा हा शब्द उच्चारतात, राधे कृष्ण राधे कृष्ण. खर तर भगवान श्रीकृष्णांच्या काळात राधा नामक व्यक्ती कोणी झालेली नाही झालेली. मग राधा काय, राधे राधे काय नाव घेतात, काय आहे काय राधा? धार येते ती राधा धारा, सहस्त्रार चक्रातून वाहणारी धारा म्हणजे राधा. राधा म्हणजे काय की जेव्हा वृंदावनातून भगवंत मथुरेत गेले, अक्रूर आला आणि भगवंतांना मथुरेत घेऊन गेला, कारण कंस वध करायचा होता ना. तर भगवंतांना जेव्हा तो घेऊन गेला, भगवंतांना घेऊन जाताना भगवंत ज्या रथात बसले होते ते जे रूप होतं ते विष्णू रूप होतं, ते नारायण स्वरूप होतं. मग राधा काय आहे? जेव्हा ते रथात बसले तेव्हा त्यांनी त्यांचं मूळ स्वरूप प्रेम स्वरूप वृंदावनातच ठेवलं, ते राधा, ते राधा. आणि एक घटना मी तुम्हाला सांगतो की फार तो साधनेचा विषय, तो अनुभवांचा विषय. संपूर्ण युद्ध समाप्त झालं आणि युद्ध समाप्त झाल्यानंतर भगवंत द्वारकेकडे आले. द्वारकेकडे आल्यानंतर त्यांना त्यांच्या घरची आठवण आली आणि घरची आठवण आल्यानंतर ते मथुरेकडे गेले. मथुरेकडे जात असताना त्यांच्याबरोबर त्यांचे बंधुराज होते बलभद्र. तिथे संवाद येतो. ते बलभद्रांना म्हणतात, दादा गोकुळाची आठवण येते, मी जाऊ का पुन्हा? तिथं उत्तर आहे, तू जर इथं गेलास तर अडकलास, नाही मला जायचंय. भगवंत गेले. सगळ्या गोपिका भगवंताच्या प्रेमामध्ये इतक्या तल्लीन झाल्या होत्या आणि भगवंत समोर उभे राहिले. प्रत्येक गोपी आणि प्रत्येक गोपिका कृष्ण होऊन गेले होते. बघा ना मी काय म्हणतोय, हे ते राधा तत्व आहे. राधा हे तत्व आहे. प्रत्येक गोपी स्वतःची आयडेंटिटी विसरून गेली होती की मी गोपी आहे किंवा मी गोपिका आहे, मी पुरुष आहे, मी स्त्री आहे. नाही, मी कृष्ण आहे. हा विचार नाहीये, हा भाव नाहीये, ही प्रत्यक्ष आहे. तर भगवंत तिथे गेले आणि त्या गोपींसमोर उभे राहिले. त्यांनी बघितलं, अरे तू आलास. तेव्हा त्यांनी त्या गोपींसमोर भगवंतांनी हात जोडले. म्हणे मी इथे आलो ते तुमच्यावर प्रेम करण्यासाठी, तुमच्या बरोबर रास खेळण्यासाठी. मूळ भगवत प्रेमातून मला दिव्य विषय मांडायचे होते. दुर्दैवाने मला युद्ध खेळावं लागलं. दुर्दैवाने एक एक राणी, एका एका युद्धामध्ये एक एक राणी जिंकलेली. मला हे करावं लागलं. हे करत असताना मी तुमच्या पाशीच होतो, पण सर्वार्थाने मला तुमच्यासाठी काही करता आलं नाही. मला माफ करा. माफी मागितली. कोण मोठं झालं? इथे मोठ्या छोट्याचा विषय नाहीये. मला तुम्हाला राधा तत्व समजून सांगायचं. काय आहे राधा तत्व? त्या राधा तत्वासमोर हे विष्णू स्वरूप आलेले आहे, हे नारायण स्वरूप आलेले. राधा तत्व म्हणजे अनन्य प्रेमाचं स्वरूप. यत गत्वा न निवर्तन्ते तत्धामं परमं मम. म्हणजे काय? त्या धामात गेल्यानंतर परत येणे नाही, हाच तो विषय.
तू मला एकट्याला शरण ये, तू काहीच करू नकोस. तू युद्ध खेळतोय, भ्रम आहे तुझे, म्हणून त्याला दाखवलं विश्वरूप. बघ, सगळे कौरव माझ्या तोंडात चालले, तू नाही करतेस. याचा अर्थ काय, हे आपण पण शिकलं पाहिजे. या जगामध्ये आपण करता नाही. आय एम नॉट डुअर. आपण करणारे कधीच नसतो आणि आपण भोगणारे पण कधीच नसतो. हा प्रॉब्लेम आहे. कारण जीव नामक धर्मामध्ये या दोन संकल्पना येतात. एक तर तो करता मानतो आणि तर मलाच भोगावं लागलं ना. तुम्ही फ्रिक्वेन्सी सोडली भोगण्याची, भोग. तू जे मागशील ते तुला दिलं जाईल. मागताना नीट मागता आलं पाहिजे. म्हणून या संपूर्ण ओवीचा आपण आपल्या साधना पद्धतीमध्ये त्याचा वापर केला पाहिजे. मग हा वापर कसा करता येईल? रोज 10 मिनिटं स्वतःला वेळ द्या. रोज 10 मिनिटं स्वतःला वेळ द्या. काही करू नका. शांत एका खोलीत बसा. मस्त मंद प्रकाश ठेवा. एसी असेल एसी लावा, फॅन असेल फॅन लावा, एखादं छान शास्त्रीय म्युझिक लावा एकदम लाईट मध्ये, आणि ते ऐकता ऐकता त्याच्यामध्ये तल्लीन ही सुरुवात. हळूहळू एक लेवल येईल, एक जागा येईल की तुम्ही लावलं आणि तुम्ही त्याच्यामध्ये रममाण व्हायला लागला, म्हणजे त्याच्यात तुमची समाधी लागायला लागली. मग ते ऐकणं ऑटोमॅटिक बंद होईल. आता तुम्ही जो ऐकताय ते बाहेरचं शास्त्रीय संगीत ऐकताय. हळूहळू तुम्हाला आंतरशास्त्रीय नाद ऐकू यायला लागतील, अनाहत नाद ऐकू यायला लागतील, जे माझ्यामध्ये ऑलरेडी आहे. मग तुम्हाला घुंगराचा आवाज येईल, मग तुम्हाला भगवान श्रीकृष्णांच्या बासरीचा आवाज येईल, मग तुम्हाला डमरूचा आवाज येईल, मग तुम्हाला मृदंग वाजवल्याचा आवाज येईल, मग खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज आहे. आणि लास्ट सांगितलं गेले की एकदम जेव्हा तुमची साधना मॅच्युअर होते, एका विशिष्ट लेवलला जाते, तेव्हा तुम्हाला ढग गडगडल्याचा आवाज येतो की त्याने तुम्ही घाबरून उठा. हो, तुम्ही घाबरून उठा. हे मी तुम्हाला का सांगतो? हे सगळे अनुभवाचे बोल, हे अभ्यासाचे बोल नाही, हे अनुभवाचे बोल. जेव्हा तुम्ही हे ऐकाल तेव्हा याला म्हणतात नाद साक्षात्कार. आणि मग नाद साक्षात्कारानंतरचा प्रवास सुरू होतो प्रकाश साक्षात्कार. आता इथे 2 विभाग आले. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. आता सर्व धर्मान परित्यज्य, त्याच्यामध्ये शरीर, मन, जीव सोडलं. मग तिथे नाद तुम्हाला ऐकू आला आणि मला एकट्याला शरण ये, म्हणजे माझ्या मूळ प्रकाशात तू विलीन हो. जसं साखर पाण्यामध्ये विलीन झाल्यावर साखर उरते का? नाही उरत. पण मग एक मिश्रण तयार होतं ना, गोड पाणी तयार होतं. तसं त्या प्रकाशामध्ये जीव गेल्यावर, आत्मतत्व गेल्यावर, तो जीव ज्ञानी होऊन भगवंतामध्ये विलीन होतो, तेव्हा तो भगवंत होतो. थोडस पचायला आणि पटायला अवघड आहे, त्याला साधना लागते. हेच भगवान कृष्णांना सांगायचंय आणि हेच अद्वैत तत्वज्ञान आहे. शंकराचार्यांनी हेच सांगितलं, चिदानंद रूप हा शिवोहम शिवोहम. मी डोळे नाही, मी नाक नाही, मी कान नाही, मी स्वाद नाही, मी काहीच नाही. मग मी कोण आहे? चिदानंद रूप हा शिवोहम शिवोहम. मग चिदानंद रूप हा शिवोहम शिवोहम म्हणजे मामेकम शरणं व्रज, तोच अर्थ आहे. भज गोविंद, तोच अर्थ आहे मामेकम शरणं व्रज. भज,
भज हा भ म्हणजे भज, भज म्हणजे काय? स्वतःला ऐक. माम एकम शरणम व्रज, स्वतःला शरणी ये. अवघड आहे, पण हे प्रॅक्टिसने जमेल. इतकं पण अवघड नाही की जमणार नाही. हे बघा, जे ज्ञानोबरायांना जमलं, आपण काय म्हणतो, अरे ते संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आहेत, ते तुकाराम महाराज आहेत, त्यांना जमलं, आपल्याला कधी जमणार? आपण फार सामान्य आहोत. नाही, ज्ञानेश्वर माऊली असो, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज असो, कुणीही असो, त्यांनी त्यांच्या आचरणाद्वारे हेच सांगितले, जे मला साध्य झालं ते तुला का नाही होणार? पण आपण तसं बघत नाही. आज अक्कलकोट स्वामींचा प्रकट दिन आहे आणि त्या प्रकट दिनाच्या निमित्ताने ब्रह्मन होण्याची क्रिया मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही ब्रह्मन आहात. तुम्ही कोणी नाव नसलेले, तुम्ही पाटी नाहीच आहात. मी अमुक अमुक, मी तमुक तमुक नाही, मी ब्रह्मन आहे. हे जेव्हा तुम्ही ध्यानपूर्वक स्वतःला सांगाल, तेव्हा तुमच्यामध्ये ती ठिणगी पडून तो जो जीव आहे तो ज्ञानरूप होऊन मुक्तीचा प्रवास करेल. यासाठी अष्टवक्र गीतेमध्ये सुद्धा जनकाने अष्टवक्राला विचारलं, सिंपल आहे. जनक राजाला स्वप्न पडलं. ते स्वप्न असं होतं की त्याला पोपट दिसला. आता हा पोपट दिसला तर जनक राजा अस्वस्थ झाला आणि जनक राजा अस्वस्थ झाल्यावर त्यांनी अष्टवक्र महाराजांना प्रश्न विचारला की माझ्या स्वप्नात पोपट आलेला खरा, की त्या पोपटाला पडलेलं, त्या पोपटाच्या स्वप्नातला मी खरा? बघा मी काय म्हणतो, माझ्या स्वप्नात आलेला पोपट खरा, की त्या पोपटाच्या स्वप्नात मी आलेला मी खरा? अष्टवक्रांनी उत्तर दिले, तुझं स्वप्नही खोट, म्हणजे तुला जो पोपट दिसला स्वप्नात तोही खोटा, आणि त्या पोपटाला जे स्वप्न पडलं तू, तेही खोट. या न्यायाने तू जे राज्य करतोयस, तू जे राजा आहेस, ते स्वप्न आहे. ही सुरुवात आहे अष्टवक्राची. हे खोट आहे. मग मी कोण आहे? तर ते म्हणतात, तू आत्मतत्व आहेस, हे जाणून सुखी हो. हा तोच अर्थ आहे की सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. थोडक्यात त्याच्यामध्ये विलीन होऊन आपण आपल्याला कृतार्थ करूया, त्याच्यामध्ये विलीन होऊन आपण आपलं स्वरूप बघूया आणि त्याच्यामध्ये विलीन होऊन स्वतःला जाणून जन्म मरणाच्या चक्रातून सुटूया, एवढा सद्गुरूंच्या कृपेने सांगितलं. आणि हा सगळा विभाग सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून मी स्वतःला यातून बाजूला काढतो. श्री सद्गुरू नामदास.